मग ज्याप्रमाणे एखादी गजलेली वस्तू आहे ती गजून गजून काय होते, तिथं खराब होते, संपून जाते. त्याचप्रमाणे आपल्यातले जे काही वाईट विकार आहेत ते वाईट विकार आपल्या स्वतःला काय करतात, संपवून टाकतात. नेहमी प्रवचनामध्ये सांगतो, माणसाने जर आचरण करायचं असेल तर सर्वप्रथम स्वतःच्या शरीरावरती प्रेम करा. मला माझं स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्स. विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, ज्या तथागतांनी दुःखातून मुक्त होण्याकरिता उपदेशित केलेला सतधम्म, त्याच सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय पावन असा भिक्खू संघ, जगातील सर्वश्रेष्ठ अशा 3 महारत्नाला त्रिवार अभिवादन करून परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या 23व्या ऑनलाईन बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय बदंत प्राचार्य खेमधम्मोजी महास्तवीर, पूजनीय बदंत डॉक्टर यसा इंदवजी महास्तवीर यांनाही त्रिवार अभिवादन करून उपस्थित श्रद्धावंत धम्म उपासक उपासिका, बालक तथा बालिका आपल्या सर्वांच्याही प्रती अनंताशी मंगलमैत्री मंगलकामना करून अत्यंत श्रद्धेनं आपण केव्हाचे इथे बसल आहात. मला वाटते कोणाच्या पायाला मुंग्या येऊन गेल्या असतील आणि मुंग्या येऊन त्या मुंग्याची बसल्या बसल्या तुम्ही चटणी केली असेल. हा श्रद्धेचा गुण आहे आणि ही श्रद्धा आपल्याला धम्म श्रवण करण्यासाठी इथे आपल्याला ठामपणे बसून ठेवलेली आहे. आपण निरंतर धम्म देशन ऐकण्यासाठी काय केलं आहे, केव्हाचा संकल्प केला आहे. भगवंतांनी म्हटलं आहे की जो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती धम्म मार्गावरती चालण्यासाठी त्या व्यक्तीने, मग तो उपासक असो किंवा उपासिका असो, बालक असो किंवा बालिका असो, त्या व्यक्तीने धम्म मार्गावरती आचरण करण्यासाठी, धम्म मार्गावर चालण्यासाठी आपल्या मनातले जे काही विकार आहेत ते विकार अगोदर काढायला पाहिजे. आणि विकार आपण काढणार कसे आहेत, भगवंताने एक उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. एक लोखंडाची सळई असते, एक लोखंड असतो. त्या लोखंडाला अनेक दिवसापर्यंत जर आपण एका ठिकाणी ठेवलं आणि एका ठिकाणी ठेवून त्या लोखंडाकडे आपण नजरही टाकली नाही तर त्या लोखंडाला काय होते, गंज चढतो. का चढतो? कारण की आपण त्याची काळजी न घेतल्यामुळे. का की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला काय होते, दिसून येते की त्या लोखंडाच्या सळईवर काय झालं आहे, गंज चढलेला आहे. अगदी त्याचप्रमाणे आपलं मन सुद्धा
आपण आपल्या मनाकडे लक्ष देत नाही, आपण आपल्या मनाकडे पाहत नाही, आपण आपल्या स्वतःकडे बघत नाही, म्हणून आपल्यामध्ये या गंजासारखे काय होतात, वाईट विकार उत्पन्न होतात. मग ज्याप्रमाणे एखादी गंजलेली वस्तू आहे ती गंजून गंजून काय होते, तिथं खराब होते, संपून जाते. त्याचप्रमाणे आपल्यातले जे काही वाईट विकार आहेत ते वाईट विकार आपल्या स्वतःला काय करतात, संपवून टाकतात. नेहमी प्रवचनामध्ये सांगतो, माणसाने जर आचरण करायचं असेल तर सर्वप्रथम स्वतःच्या शरीरावरती प्रेम करा. मला माझं शरीर काय आहे, प्रिय आहे. आईच्या उदरापासून मरण्यापर्यंत हे शरीर माझं काय आहे, स्वतःच आहे. या शरीराला सोडून माझी दुसरी कोणती संपत्ती नाही, अलंकारही नाही, वस्त्रही नाही आणि वेशभूषा सुद्धा नाही. माझं स्वतःचं जे शरीर आहे, जे आईच्या उदरापासून तर जोपर्यंत मी मरणार आहे तोपर्यंत माझ्या सोबत आहे. या शरीराची मला काय करणं आहे, काळजी घेणं आहे. या शरीराची मला देखभाल करणं आहे. असा जो व्यक्ती आपल्या मनामध्ये दृढ संकल्प करतो, म्हणजे जो व्यक्ती आपल्या स्वतःवरती प्रेम करतो, तो व्यक्ती कधीही आपल्या मनामध्ये विकार वाईट उत्पन्न करत नाही. त्याच्या मनामध्ये केव्हाही भावना उत्पन्न होत नाही की आपण शीलाच्या विरुद्ध आचरण करावं. त्याच्या मनामध्ये केव्हाही अशी भावना उत्पन्न होणार नाही, जाऊ द्या तिनं 10 दिले म्हणून मी देणार नाही म्हणून. पण जेव्हा जेव्हा आपण आपल्या मनातले हे वाईट गुण जे आहेत जे संपवून टाकू, जेव्हा जेव्हा आपण शीलाचं पालन करण्यासाठी अग्रेसर भूमिका आपण स्वतः घेऊ, तेव्हा तेव्हा निश्चितपणे ठामपणे आपण सांगू शकतो की माझं माझ्या शरीरावरती प्रेम आहे. आता लोकांच्या शरीरावरती प्रेम नाही. तुम्ही आताच्या काळामध्ये बघा, लोक शीलाचं पालन करत नाही, म्हणजे स्वतःच्या शरीरावरती प्रेम करत, या 2 हाताने हिंसा करतात, या 2 हाताने चोरी करतात, या देहानं काम वासनेच्या अनाचारामध्ये गुंतून राहतात, या वाणीनं खोटं बोलतात, निंदा करतात, चुगली करतात, चाडी करतात, व्यर्थ बडबड करतात, शिव्या देतात. आणि ह्या शरीराला संपवण्यासाठी, ह्या शरीराला नाशवंत बनवण्यासाठी, आयुष्यमान जेवढं लाभलेलं आहे तेवढं कमी करण्यासाठी, जेवढं आपल्याला आयुष्य लाभले त्याचा उपभोग न घेण्यासाठी माणूस व्यसनाच्या अधीन जातो. आणि जो व्यक्ती ह्या व्यसनाच्या अधीन जातो, ह्या शीलाच्या विरुद्धपणे आचरण करतो, तो व्यक्ती कधीही स्वतःच्या शरीरावरती प्रेम करू शकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात, स्वतःच्या शरीरावरती प्रेम करण्याचं शिका, स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याचं शिका, म्हणजे शीलाचं आचरण करण्याचं शिका. या 2 हाताने कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका. त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये करुणा मैत्री उत्पन्न करा. त्या आपल्या 2 हाताने केव्हाही चोरी करू नका. कधीही दान देण्याचं शिका. कधीही कामवासनेच्या अनाचारामध्ये गुंतू नका. आपला पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा, खोटं निंदा चुगली चाडी जे काय आहे कोणाकोणाचे आवडते विषय राहतात, ऐका नाही साखर, कोणाकोणाचे चांगले असे आवडते विषय राहतात बोलायचे. इकडं तिकडं सांगायचं, तिकडून इकडं सांगायचं, नाही का. आपल्या घरातलं बाहेर जाऊन सांगायचं, बाहेरच्याच आपल्या घरात सांगायचं. कोणाचा हा परफेक्ट 100% विषय काय असतो, हा स्ट्रॉंग असतो. आणि त्यानंतर आपल्या शरीराला व्यसनाधीन न करून घेणं. जो व्यक्ती या 5 तत्वाला पालन करतो, भगवंताने सांगितलेल्या शीलाच्या मार्गाने मार्गक्रमण करतो, तो व्यक्ती काय होतो, स्वतःच्या शरीरावरती प्रेम करू लागतो. आपल्या घरामध्ये आपण पाहतो एक आरसा असतो. आरसा असते ना, आईना ज्याला म्हणतो, कोणी आरसा म्हणते, कोणी आईना म्हणते. त्या आरशामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहतो आणि ते प्रतिबिंब पाहून आपली टिकली बरोबर लागली का नाही,
आपला भांग बरोबर पडला की नाही, काजळ बरोबर लागल्या गेलं की नाही, नाही का, ते मेकअपचं सामान असते ते व्यवस्थित लावल्या गेलं की नाही, आपण निखारून पाहतो. का पाहतो? की चांगलं दिसण्यासाठी. पण भगवंताने म्हटलं आहे की त्याचप्रमाणे आपल्याकडे दुसरा एक आईना असतो, तो म्हणजे शिलाचा आईना, ज्यात आपण आपलं चरित्र पाहू शकतो, ज्यामध्ये आपण काय चांगलं करतो, काय वाईट करत आहोत, कोणतं आपण काय काय गोष्टी घेत आहोत आणि कोणत्या गोष्टी सोडत आहोत, या त्या चारित्र्याच्या आरशामध्ये आपण पाहतो का? चालू आपण तुरळक प्रमाणामध्ये पाहतो. तुरळक प्रमाणामध्ये आपण पाहून आपण त्याच्यावरती स्पष्ट भूमिका घेत नाही की बाबा ही गोष्ट माझी चुकली, ही गोष्ट माझ्याकडून चुकली आहे, ही गोष्ट माझी बरोबर नाही, पण आपण ठाम काय करतो त्या चुकलेल्या गोष्टीला, नाही माझंच बरं, मी केलेलं माझंच खरं आहे, तुमचं केलेलं हे खोटं आहे. आपलं चुकलं, आपलं हुकलं तरी आपण त्याला काय म्हणतो, ही गोष्ट माझी बरोबरच होती, त्या बाईनं तसं करू नव्हतं, त्या बाबानं तसं करू नव्हतं, ही आपली ठाम भूमिका असते. आपल्याला माहित आहे आपलं चुकलं आहे, आपल्याकडून उल्लंघन झालं आहे, ही गोष्ट आपल्यासाठी हानिकारक आहे, तरीही त्या गोष्टीला आपण 100% स्वतःचं मन जर आपलं समर्थन करत असेल तर ती गोष्ट आपल्या शरीरासाठी काय आहे, हानिकारक, ती गोष्ट आपल्यासाठी हानिकारक आहे. म्हणून भगवंताने म्हटलं आहे की सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या काय करा, शरीरावरती प्रेम करण्याचं शिका. जर तुमचं खरंच तुमच्या शरीरावरती प्रेम असेल तर आताच तुम्ही चुगल्या करणं बंद करा. खरंच तुमचं तुमच्या शरीरावरती प्रेम असेल तर तुम्ही खोटं बोलण्याचं बंद करा. खोटं चुगल्या केल्या की तुम्हाला मार पडतो की नाही. त्यानंतर तुम्ही व्यसनाच्या अधीन जाऊ नका, तुमच्या जर खरंच तुमच्या शरीरावरती प्रेम असेल. काही पाहतो आम्ही उपासिका राहतात, जवळच्या उपासिका असतात, म्हणतीला वंदा मी म्हंटल की बाजूला बसलं की लगेच 2 हात काढतात, खरं 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 म्हणतात, इकडं तिकडं पाहतात, म्हणतीने इकडं पाहिलं की गप्पन तोंडात टाकतात. आता तुम्ही हसल्या म्हणजे तुम्हाला समजलं करतात की नाही. आम्ही लय अनुभव घेतलेले असे, कोणी चोळी 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 देते, म्हणतीला वंदा मी म्हणते सांग. आता एक चांगलं आहे का? भगवंताने सांगितलं कच्च्या पच्च्या पदार्थाचं सेवन करू नका. आपण भंतीजी जवळ चळतो आणि भंतीजीलाच उलट शिकवतो, भंतीजी तुमचं हे चुकलं, आमचं बापा चुकलं पण तुमचं किती हुकलं हे तुम्ही पहा. म्हणजे आपली जर गोष्ट एखादी हुकत असेल, आपली जर एखादी गोष्ट चुकीत असेल आणि ती गोष्ट जर आपल्याला सुधारायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावरती विचार मंथन केलं पाहिजे. त्याच्यावरती विचार मंथन करून आपण त्या गोष्टीला जाणीवपूर्वक जाणलं पाहिजे. आता उदाहरण जर घेतलं तर ह्या भैयाला म्हटलं, भैया तू दारू पितो का? पितो का तू दारू? भविष्यात पिली तर? आता पित नाही, भविष्यामध्ये पिली तर काय आहे, स्वतःसाठी हानिकारक आहे. आणि स्वतःसाठी हानिकारक असून आयुष्य संपवण्याचं ते एक काय आहे, साधन आहे. आज आपण पाहतो की कितीतरी तरुण मुलं या दारूच्या आहारी जाऊन काय झाले आहे, मरण पावलेले आहे. कोणाचा एकुलता एक मुलगा असेल, कोणाचा भाऊ असेल, नाही का, कोणाची भविष्यामध्ये ती काठी असेल, ती जर काठी जर तरुणपणामध्ये जर त्या माय बापाला सोडून जात असेल, कशामुळं, दारूमुळे, तर ती गोष्ट किती चुकीची आहे. म्हणून आपण प्रत्येकानं आपल्या मनामध्ये दृढ संकल्प केला पाहिजे. जे भगवंतांनी आमच्यासाठी सुखाचं सांगितलेलं आहे, जे भगवंतांनी आमच्यासाठी मांगल्याचं सांगितलेलं आहे, जे भगवंतांनी आमच्यासाठी कल्याणाचं सांगितलेलं आहे, जे शील व्रत भगवंतांनी उपासकांसाठी सांगितलेलं आहे की दैनंदिन जीवनामध्ये याचं पालन करा, याच्याप्रमाणे जीवन जगा, आपलं चारित्र्य शुद्ध करा आणि आपलं चारित्र्य शुद्ध करून स्वतःच्या शरीरावरती प्रेम करा. आपल्या मनाला धम्माच्या मार्गाकडे लावा आणि धम्माच्या मार्गाकडे लावून आपल्या जीवनाचं आपण स्वतः मंगल करू. आपण आपल्या स्वतःचे स्वामी आहोत.
आपण आपल्या स्वतःचेच नायक आहोत. आपण स्वतः आपल्या शरीराचे मालक आहोत. आपला मालक दुसरा नाही. आपला मालक आपली पत्नी नाही. आपला मालक आपली आई नाही. आपला मालक आपला बाप नाही. माराचं एकट्यालाच आहे. म्हणून जिवंतपणी जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत दृढ संकल्प करून आपण जगा. माझं शरीर आहे, माझ्या शरीराची मला काळजी घ्यायची आहे. आतापर्यंत जे काही मी वाईट गुण माझ्यामध्ये होते ते होते, आता मी सोडून दिले. आता इथून पुढं ह्या क्षणापासून चांगले गुण मी माझ्यामध्ये घेईल. चांगले गुणाचं मी अंगीकृत करून आचरण करेल आणि माझी लाभलेली जेवढी मला जीवन यात्रा आहे ती काय करेल तर आदरपूर्वक आणि भगवंताच्या सांगितलेल्या मार्गानुसार मी जीवन जगेल. आजच्या ह्या धम्म परिषदेच्या निमित्ताने एवढा छोटासा धम्मोपदेश करतो आणि पूजनीय भंतेजीला त्रिवार अभिवादन करून इथेच थांबतो. सर्वांचं मंगल हो. सर्वांचं साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.